नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बातमी। बल्लारपूर कोठारी ठाणेदारांसमोर शेतकऱ्याने विषप्राशन केल्याने खळबळ उडाली। आता बातमी सविस्तर। बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अरुण पारेलवार यांच्या शेती प्रकरणाचा वाद न्यायालयात सुरू असतानाही शेतात मशीन लावून कापसाच्या पिकाचे नुकसान करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। याच प्रकरणात पारेलवार कुटुंबातील चौघे भाऊ उपस्थित असतानाही दबंगाई करत शेतावर कब्जा करण्याचा प्रयत्न। आज कब्जा सोडायला लावले होते आम्हाला। ते लोक इथले जण आले बा ठाणेदाराला सगळे घेऊन, ते घेणारे आले होते। मुदरपणा करायला लागले, ट्रॅक्टर हे घालले वावरा म्हणे, जेसीपी लावले। आम्हा लोकांना ऐकले नाही ते लोक। गाडीच्या पुढे जाऊन आम्ही आडवे झाले तरी ते गाड्या फिरवे होतात। आमचा भाऊ, मोठा भाऊ वीज पिऊन तिकडे अलग साईडले पडून होता बा, आम्हाला माहीत। त्याच्या मागे गेलो होतो भाऊ। ते शेती आमची आम्हाला पाहिजे। आता कब्जा आम्ही काही सोडत नाही। आम्ही शेती इकली नाही, आमचे नावं कटले कसे बा आम्हाला तेवढं माहीत नाही। आम्ही चौघे भाऊ बसलो नाही एका जागी, आमचे अंगठे कसे लावले, आमचे सही तर अजून झाले नाही। कब्जा आमचा त्याचा कोर्टाचा निर्णय झाला नाही, केस तर चालूच आहे आमची। झाल्याचेही सांगितले जात आहे। या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कोठारी ठाणेदार, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या समोरच विषप्राशन केल्याची घटना घडली। गाड़ी का तू मेरा बाप इस पिला तू मारते साला तू मेरा बाप इस पिला तू मर थांबा। मेरा बाप कुठं राहतो आणि काय झालं? माझं सागर अरुण पारेलवार आहे। कोठारीमध्ये राहते मी। शेतीवाशी वाद चालू आहे आमच्या बाबाचे। काय झालं होतं? शेतामध्ये आम्हाला धमक्या देऊन राहिले। बाबाच्या मेवण्याने नाही का शेती आपली कधी विकून टाकली। ऑलरेडी कोर्टामध्ये केस चालू आहे। आम्हाला आदेश काही आला पण नाही। ते आमच्यावर धमकी देऊन राहिले, जे घेणारे ते आम्हाला, म्हणून माझ्या बाबाने विष पेली। चालू आहे कोर्टामध्ये। त्यांना कोर्टातून आदेश आलेला नाही आहे की तुम्ही पोझिशन सोडा, ऑर्डर आलेला नाही आहे की तुम्ही पोझिशन सोडायला पाहिजे म्हणून। आणि घेणाऱ्या लोकांनी आमच्या भाऊजीला एवढा अन्याय करून राहिले। 2 महिने झाले आज तुम्हाला धमकी। त्या तिघांना, माझी बहीण आहे आणि भाऊजी माझे ताईचा मुलगा आहे, या तिघांना एवढ्या धमकी देऊ लागले। त्यांनी मारहाण्याची धमकी देऊ लागले, तुम्हाला खतम करतो म्हणून धमकी देऊ लागले। कुठले? आपल्या कोठारी पोलीस लोक 2-3 दिवस त्यांच्या साईडनं बोलले आहे माझ्या भाऊजीच्या। नंतर तिसऱ्या दिवशी असे पलटले ते पैसे खाऊन की यांना धमकी देऊ लागले, त्यांचं ऐकून राहिले। आणि त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे। की हा शेती वर्ग 2 मध्ये अस्थानी फेरफार कसा करण्यात आला, हा एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे। यावर आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गणेश अडलूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर।